आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी, हिंदी, बांगला। चामोर्शी शहरातील सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक मुद्दा मानला जाणारा चामोर्शी ते मार्कंड देवस्थान हा प्रस्तावित बायपास रस्ता तातडीने सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे। विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंड देवस्थानकडे जाण्यासाठीचा हा महत्त्वाचा रस्ता तत्कालीन आमदार डॉक्टर देवराव होडी यांच्या प्रयत्नातून सुरू झाला होता। या रस्त्यासाठी राज्य शासनाने निधीची तरतूद केली होती, तसेच बांधकाम विभागाने अनेक शेतकऱ्यांची शेती अधिग्रहित केली होती। परंतु सरकारने कमी मोबदला दिल्याचा आरोप करत काही शेतकऱ्यांनी शेती देण्यास नकार दिल्याने काम ठप्प झाले। या विषयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष किशोर कुंडू व भाजप नेते श्रावण पाटील सोनटक्के व बंडू पाटील नैताम यांनी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन रस्ता तात्काळ सुरू करण्याचे निवेदन सादर केले। कार्यालय प्रमुख विनोद किरमे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते। आज आम्ही या ठिकाणी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी माझ्यासोबत आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष माननीय किशोरजी कुंडू आणि सोबत आमचे मार्गदर्शक माननीय श्रावणजी सोनटक्के हे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या सर्वांची अशी एकमुखी मागणी आहे की चामोर्शी शहराच्या जवळच लागून असलेला गडचिरोली रोडवर जो उलारा पेट्रोल पंप आहे त्याच्या बाजूने जो जाणारा रस्ता आहे, प्रस्तावित रस्ता म्हणजे चामोर्शी ते मार्कंडा बायपास जो रस्ता आहे तो रस्ता पूर्ण झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। कारण गडचिरोलीवरून येणारे जे नागरिक आहेत ते सरळ गडचिरोली ते मार्कंडा बाहेरच्या बाहेरून जाऊ शकतात। त्याचप्रमाणे जे जळ वाहने आहेत ते सुद्धा बाहेरच्या बाहेरून जाऊ शकतात आणि सदर रस्त्यासाठी याच्या आधी बांधकाम विभागाने भूमी अधिग्रहण सुद्धा केलेलं आहे, परंतु हा प्रकार कुठे काय झाला काय नाही काहीच माहीत नाही। त्याच्यामुळे सदर विषयाकडे बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष द्यावं आणि माननीय गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉक्टर मिलिंद नरोटेजी यांना सुद्धा आमची अशी आग्रहाची मागणी आहे की त्यांनी चामोर्शी बायपास जो रस्ता आहे तो तात्काळ काय झालं कुठं झालं आणि ते प्रक्रिया कुठपर्यंत आली त्याच्यावर लक्ष द्यावं आणि चामोर्शी टू मार्कंडा बायपास रस्ता तात्काळ मार्गी लावावा अशी आमची मागणी आहे। धन्यवाद। आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी, हिंदी, बांगला।